नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन समारंभ उरण तालुक्यात उत्साहात साजरा। भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन उरण शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी उत्साहात पार पडला। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्या हस्ते तहसील या शासकीय प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली। ध्वजारोहण कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते। उरण शहरातील उरण नगर परिषद, पंचायत समिती कार्यालय, कनिष्ठ न्यायालय, उरण मोरा सागरी न्हावा सेवा पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, मुख्याधिकारी समीर जाधव, उपअभियंता नरेश पवार, न्यायालयाचे न्यायाधीश, वकील व शासकीय वकील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात, शाळा विद्यालयाच्या प्रांगणात, तलाठी कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिरनेर येथील 1930 सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना, 1984 सालच्या जासे येथील शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत शाळा, कॉलेज, विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरीचे आयोजन करत गावागावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।